काश्मीरमधील अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं छापे टाकलेत। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। एनआयएनं एकाच वेळी 32 ठिकाणांवरती छापे टाकलेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह गेल्या एका वर्षात घडलेल्या सर्व दहशतवादी घटनांमध्ये अतिरेकी मदत करणाऱ्यांची भूमिका खूप मोठी असल्याचं उघड झालंय। राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या आधारे पुरावे गोळा केलेत आणि याचा छापा टाकला। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अतिरेकींविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेली ही एक मोठी कारवाई आहे। लष्कर, जैश, हिजबुल आणि टीआरएफच्या अतिरेकी मदत करण्याच्या लपण्याच्या ठिकाणांवरती छापे टाकले जात आहेत आणि एनआयएच्या सूत्रांनुसार ज्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरती आज छापे टाकले जात आहेत ते पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी देखील जोडलेले आहेत अशी माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, काश्मीरमध्ये एनआयएनं टाकलेले छापे याबद्दल काय माहिती? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं शोपियान जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहे। सोबतच हे जे सर्व हल्ले आहे अनंतधार या जिल्ह्यात या गावांमध्ये टाकण्यात आलेले आहे। सोबतच जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा जवळपास 32 ठिकाणी हे सर्व छापे टाकण्यात आलेले एनआयएच्या वतीने आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हे छापे टाकले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांचा समावेश होता त्या दहशतवाद्यांना ग्राउंड लेवलवरती मदत करणारे हे सगळे दहशतवादी या ठिकाणाहून संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे। साधारणतः 100 लोकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर ही माहिती पुढे आली होती। ग्राउंड वर्कर जे आहेत टेररिस्ट ग्राउंड वर्कर याला संबोधलं जातं, यांची ओळख करणं कठीण असतं। अशा या 100 लोकांकडून माहिती आल्यानंतर ही सर्व छापे टाकले जात आहे। हे सर्व हल्ले जे आहे हे सर्व जे छापे जे आहे हे पहलगाम हल्ल्यामध्ये जी माहिती पुढे आली त्याच्या आधारावरती एनआयएने ही कारवाई केली आहे। ही मोठी कारवाई मानली जाते। साधारणतः अजूनही स्पष्ट छापे सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे। ज्या पद्धतीनं माहिती भारतीय लष्कराच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोपियान जिल्ह्यामध्ये हे सर्व छापे टाकले जात आहेत। त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये अनंतधारमध्ये छापे टाकले जात आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे यातून पहलगाम हल्ल्याचे अजून अतिरिक्त धागेदोरे मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अमरावतीमध्ये आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाईन पद्धतीनं सट्टा लावणाऱ्या 6 बुकींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3,89,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावती गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे। वैष्णवी हगवण्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी देहूतील किवळे विकासनगर इथे कॅन्डल मार्च काढण्यात आला। हुंड्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करून हुंडा मागणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी शांताराम कोळी यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। तलावातील पाण्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। जळगावमधील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात राखेचं प्रदूषण होत आहे आणि या राखेच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झालेत। राखेच्या प्रदूषणामुळे तापी नदीच्या पाण्याचंही प्रदूषण होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला आता LHB कोचेस लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक होणार आहे। लातूर जिल्ह्याच्या बार्शी महामार्गावर लातूर ते बोरगाव काळे दरम्यानची रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तर यामुळे कराड लातूर ही एसटी बस घसरून अपघात झाला। अपघातात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं। आता एक मोठी बातमी, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत आणि असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून ही मोठी माहिती समोर येते। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे। त्या खासदारांना थांबवण्याचा ठाकरेंकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील पक्षाकडून केले जात आहेत। या क्षणाची अतिशय मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते।
परळीमधील मलिकापुरा भागातील तरुणाला महावितरणाच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला। यावेळी धनंजय मुंडेंनी मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी महावितरणाची चूक असल्याने त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या। देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे। रुग्णालयामध्ये सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। जळगावात श्री महेश नवमी निमित्त समाज बांधवांनी शोभायात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शोभायात्रेमध्ये सजीव देखाव्यासह भव्य शिवलिंग आकर्षण ठरले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते देखील जलमय झाले आहेत। शेतात पाणी शिरल्याने बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावले। अतिक्रमण कारवाईसाठी गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं। तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला 29 मे पासून बंद होता। पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून 6.50 लाख हिसकावले होते। पोलिसांनी 4 तासात या 6 आरोपींना अटक केली आहे। मुळशी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पौडी येथील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलं। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती आणि या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची धिंड काढली आहे। तर आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झालाय। या वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसात तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचं समोर आलंय। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले। बकरी ईद काही दिवसांनी साजरी होणार आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करून आणण्यात आली होती। पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका पोलिसांनी केली आहे तर 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,62,000 क्विंटलची आवक झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 90,000 क्विंटल आवक झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,000 रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1,420 रुपये दर मिळाला आहे। लोणावळा शहरात पथविक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे। पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न खरं तर मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या। आणि आता एक मोठी बातमी, 11वी प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे। 11वीची प्रवेश प्रक्रिया थेट ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। मात्र तांत्रिक गोंधळांमुळे ऑनलाईनची मुदत 5 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती। निर्णय जाहीर झाल्यानंतर शिक्षक आणि लिपिक यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। मात्र तासाला फक्त 2 ते 3 विद्यार्थ्यांची नोंदणी होत होती आणि 11वी 12वी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी संख्येचे वेगळे निकष आहेत। अनुदानित तुकड्यांना वेगळे, वरिष्ठ महाविद्यालयांना एका तुकडीसाठी 120 विद्यार्थ्यांचा निकष आहे। पण अगोदरच रोडावलेली संख्या ऑनलाईन पद्धतीने आणखी कमी होण्याची शक्यता आहे। 6 ते 7 जूनला हरकती मागवल्या जाणार आहेत आणि 8ला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। शशांक खगवणे याच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार आहे। चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। पोकलेन मशीनच्या भाड्याचं चेक बाउन्स केल्याचं पोलिसांमध्ये तक्रारी दाखल असल्याचं समोर आलं। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलेलं आहे। यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे। शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशीच 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। दिव्या आकाश यादव आणि कुणाल बिरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे। यावेळी घाणीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या।
गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळलाय. डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वर्ध्यामध्ये प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलंय. हे हटवण्यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली. एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पोलीस ठाण्यातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. बीडमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या गेवराईतील 2 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जादा दरानं खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तोतया आयएस अधिकाऱ्यावर गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. प्रथमेश येवले असं तोतया आयएस तरुणाचं नाव आहे. किल्ले रायगड मार्गावर नातेखिंड इथे एसटी बस, ट्रक आणि मोटारसायकलचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकलवरील एक जण जखमी झाला असून जखमीवर महाडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर विचित्र असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पती पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झालेत. खैरव फाट्यावर ट्रक, कार आणि दुचाकीचा अपघात झाला. धाराशिवमधील शिवाजीनगर येथे दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. नागरिकांनी तत्परता दाखवून आग विझवली. यूपीतल्या अयोध्येतल्या राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून सीएम योगी आदित्यनाथ हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. एलन मस्क यांचे वडील एरोल मस्क आपल्या मुलीसह अयोध्येमध्ये दाखल झालेत. राम मंदिर आणि हनुमानगडीचं त्यांनी दर्शन घेतलं. भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ईशान्य भारतातील राज्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे इथे पर्यटनासाठी आलेले अनेक जण अडकून पडलेत. एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सिक्कीमच्या लाचेनमध्ये 113 पर्यटक अडकून पडले. खराब वातावरणामुळे बचाव कार्यातही अडथळे येत आहेत. प्रशासनाला हेलिकॉप्टरनं बचाव कार्य थांबवावं लागलंय. आसामला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. मोरीगाव आणि बराक व्हॅली परिसरात परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून रांग नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जम्मूच्या पूंछमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. परिसरात बर्फाची सफेद चादर पसरली असून पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे सफरचंदांचा बागांना मोठा फटका बसलाय. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. उत्तराखंडच्या हेमकुंड साहिबमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. एसडीआरएफ आणि प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुविधेसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग इथे तुफान बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी पडली आहे. कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक इथे येत आहेत.